मंडळी आम्ही फिरण्यासाठी तयार आहोत. आता आम्ही आलो आहोत लिफ्टने खाली. आता आम्ही तळेगाववरनं ट्रेन पकडून जाणार आहोत पुन्हा दर्शनला. तर आता पोचलेलो आहोत लोकल ट्रेनने शिवाजीनगरला. तर शिवाजीनगर इथून कसं मेट्रो आहे, तर इथं मेट्रोने आम्ही जाणार आहोत, मेट्रोचा प्रवास करणार आहोत. तर आवेच बघा एक्सेलेटरवरनं खाली चालला आहे. ही मेट्रोची तिकीट आम्ही दगडूशेठला जायचा विचार होता, त्यामुळे आम्ही तिकीट भाजी मंडई काढलेली, कारण तिथून दगडूशेठ जवळ आहे. तर बघा ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे. तर बघा स्वारगेटच्या दिशेने जाणारी ट्रेन इथे येणार आहे. व 11:30 वाजलेले होते. हे बघा मेट्रो आलेले आहे. अंडरग्राऊंड असल्यामुळे पूर्ण ते पॅक असते, दिसत नाही. तर हे बघा आता हे डोर ओपन झालेले आहेत, ऑटोमॅटिक डोर आहेत. डोर ओपन झाल्यानंतर सगळे ॲटोमॅटिक आपण आतमध्ये जायचं आणि ॲटोमॅटिक डोर क्लोज होतात. पण ते क्लोज व्हायच्या अगोदर वॉर्निंग देतात. हे बघा लाईट हे करते. तर ट्रॅव्हलिंग करणारे आतमध्ये गेलेले आहेत. डोर क्लोज झालेले आहेत. आता ट्रेन चाललेली आहे स्वारगेटच्या दिशेने. तर आम्ही काय ती ट्रेन पकडली नाहीत, आम्ही दुसरी ट्रेन पकडणार आहोत. हे बघा आता ही दुसरी मेट्रो आलेली आहे. 5-5, 7-7 मिनिटांनी फ्रिक्वेन्सी आहे ट्रेनची. तर ही आता दुसरी ट्रेन आलेली आहे. वेगने भारती मेट्रोमध्ये एंट्री. मी पाठी थांबलो होतो. हे बघा तर मेट्रोमध्ये एंट्री झालेलं आहे. हो बसायला वगैरे भेटलं होतं, एवढी गर्दी नव्हती, कारण दुपारची वेळ होती ना, 11, 11:30ला. तर एवढी गर्दी नव्हती. हे बघा आवेग या साईडला बसला आहे आणि आम्ही या साईडला बसलो होतो. म्हणजे एकत्र बसायला जागा नाही भेटली, पण होती जागा. हे बघा एक मध्ये स्टेशन आलेलं आहे. लोक उतरणारे उतरलेत. तर आमचं नेक्स्ट स्टेशन असणार आहे भाजी मंडई. भाजी मंडईला तिथे जवळच दगडूशेठचा गणपती आहे. हे बघा आता हे डोर बंद झाला. तरी बघा दुसऱ्या स्टेशनला पण काही एवढी गर्दी नव्हती, म्हणजे काय दुपारची वेळ असल्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. तर बघा आता हे आमचं स्टेशन आलेलं आहे भाजी मंडई, दगडूशेठ गणपतीच्या जवळ आहे ते. तर आम्ही तिथे उतरलेलो आणि ट्रेन गेली तिकडे वरती बघते. हे बघा आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. तर हे मूर्तींचं दुकान आहे. तांबे, पितळ हे चांगले डिझाईन बनवलेले आहेत. जाताना वाटेमध्येच एक दुकान दिसलं, तर त्याचं हे केलेलं. एक मंदिर होतं, तर आम्ही तिथे दर्शन घेतलेलं. दत्त मंदिर आहे. तर दत्त मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे चाललेलो. हे बघा मंदिराच्या बाहेर हे शंख, तुळशी माळा वगैरे सर्व होतं. हे बघा शंखाची डिझाईन कशी आहे, भारी वाटते, ते चांगलं दिसतंय. तर हे गेल्यानंतर आता आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर गणपती इकडे चाललेलो आहोत. लाईनमध्ये थांबलो, लाईन होती बऱ्यापैकी. दर्शन झालेलं आहे अर्ध्या तासाने, कारण आतमध्ये अलाउड नव्हतं, त्यामुळे काही शूटिंग करता आली नाही. तर बघा हे वाटेत गणपती भेटले, त्यांचं दर्शन घेतलेलं. त्याच्यामध्ये आम्ही चाललेलो होतो शनिवार चौकामध्ये, तर मध्येच लागतो विश्रामबाग वाडा. तर हे बघा विश्रामबाग वाड्याचे कसे सुंदर नक्षीकाम केलेले लाकडी खांब आहेत. पुण्यामध्ये जुन्या वास्तू भरपूर आहेत. ते दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही शनिवार वाड्याला निघालो. हे बघा आपला ध्वज कसा अभिमानाने ध्वज हे होतं आहे. शनिवार वाड्याचं हे मेन प्रवेशद्वार. ही शनिवार वाड्याला लोक भरपूर होते, पण शनिवार वाड्याला कसं तिकीट आहे आतमध्ये, आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी. काही लोक तिकीटच्या रांगेमध्ये थांबलेले आहेत. आम्ही पण तिकीट काढणार आहोत, कारण ते ऑनलाईन तिकीट भेटते. तिथे ऑनलाईन तिकीट बुकिंग करावं लागतं. भरपूर किचकट म्हणजे ते सर्व भरावं लागतं, नाव वगैरे सगळं टाकावं लागतं स्कॅन केल्यानंतर. तर इझी प्रोसेस पाहिजे होती. तरी पण तिथे हेल्प करतात वॉचमन लोक वगैरे आहेत ना. भारती सांगते आवेगला शनिवारवाड्याची माहिती थोडक्यात गायडन्स करते. शनिवारवाड्यामध्ये तिकीट घेऊन आमची एंट्री झालेली आहे. तर आम्ही वरती चढून आतमध्ये जुना शनिवारवाडा पाहतोय, अनुभवतोय. हे बघा इथून पूर्ण कसं हिरवगार गार्डन, चांगलं मेंटेन चांगलं केलं आहे. तिकीट घेतात पण आतमध्ये मेंटेन करून ठेवलं आहे चांगलं. हे बघा किती हिरवगार शनिवारवाड्याचा आतला परिसर व काय सुंदर दिसते, सुंदर वाटतंय. सुंदर मेंटेन चांगलं करून ठेवलं आहे. आणि इकडे बघा आपला राष्ट्रध्वज अभिमानाने फडफडतोय. पुढे आपल्या हे बघा पुढचं हे बंद करून ठेवलं आहे, कारण तिथे कसं लोक पुढे जातात ना, त्याच्यामुळे तिथे हे नाही करून ठेवलं आहे. हे बघा जुनं
दगडी काम इथे अजूनपर्यंत आहेत. चांगलं टिकाऊ दगडी काम आहे. तर या वाड्यावर हे नसतं झालं, हल्ले वगैरे नसते झालं तर अजून आपल्याला चांगला बघायला भेटलं असतं. तरी पण बघा चांगलं मेंटेन करून ठेवलं आहे. राष्ट्रध्वज आपला हे फ्रंट साईड आहे. शनिवारवाड्याच्या बाहेरच्या बाजूच्या आहे. आणि शनिवारवाड्याच्या आत आम्ही बघा ते तटरक्षक भिंती आहेत ना, तिथून आम्ही असं हे करतोय. तर खाली उतरलेलो आहोत. हे विश्रांतीचे काय वाडे वगैरे आहेत, जागा वगैरे आहे. गार्डन एकदम हिरवगार आहे. यावेळी काय करतात, दुरुस्तीचं काम करते वाटतं. हे बघा आतमधल्या विश्रामाच्या खोया वगैरे आहेत, कारंजे वगैरे आहेत. पहिले इथे रूम वगैरे होत्या, आता ते कसं हे झालंय, मोडकळीस झालंय. म्हणजे कसं हे त्याच्यामुळे फक्त गार्डन वगैरे ठेवलंय. जुना झाड आहे ना आता. शनिवारवाड्याचं दर्शन झालेलं आहे.